किंवा नसेल तुम्ही पुस्तकातनं काढून घेतली असेल तेव्हा. ठीक आहे. तर इथे पुढे मी सांगतोय तुम्हाला की कार्य म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूवर जेव्हा आपण बल लावतो, म्हणजे एखाद्या वस्तूवर बल अप्लाय केल्यावर, प्रयुक्त केल्यावर, ज्या दिशेने बल आपण प्रयुक्त केले त्या दिशेमध्ये तिचं विस्थापन झालं पाहिजे. जसं की मला घरात सांगितलं कोणी की घरात एखादी पाण्याची बादली भरलेली असेल, ती पाण्याची बादली भरून दरवाजामध्ये आणून ठेव. म्हणजे ती वस्तू मला उचलावी लागेल, म्हणजे त्याच्यावर बल लावावं लागेल आणि विस्थापन करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे कार्य कधी घडतं, जेव्हा बल प्रयुक्त केलं जातं, आणि बल प्रयुक्त करतो आपण ते अक्षर वापरतो कॅपिटल एफ, आणि विस्थापन दाखवतो आपण एस या अक्षराने. एस म्हणजे स्मॉल एस या अक्षराने आपण विस्थापन दाखवतो. यांचा एकत्रितपणे गुणाकार होतो तेव्हा मूलभूत कार्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो, म्हणजे डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस. ठीक आहे. तर माझा ओके. प्रश्न तर माझा प्रश्न आहे तुम्हाला की कार्याचं एकक काय आहे? ज्याला उत्तर माहितीये तो चॅट बॉक्स मध्ये टाकेल. कार्याचे एकक काय आहे? कार्याचे एकक आहे जूल. म्हणजे कार्य जे मोजतो ना आपण, ते कशामध्ये मोजतो, त्याचं एकक आहे जूल. आणि त्याच्या पुढे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे दुसरा, की कार्याचे एकक काय आहे? तर कार्याचे एकक आहे जूल. आणि त्याच्यानंतर आपण कार्य कसं घडतं त्याचे प्रकार पाहिले होते. 3 प्रकारात कार्य घडतं: धनकार्य, ऋणकार्य आणि कोणतं? शून्य कार्य. शून्य कार्यामध्ये कोण किती अंशाचा असतो? 90 अंशाचा असतो. बरोबर. शून्य कार्य घडतं तेव्हा कोण असतो? विस्थापनाचा कोण असतो, म्हणजे वर बल आणि विस्थापन याच्यामध्ये कोण असतो? 90 अंशाचा. जर कोण 180 अंशाचा झाला तर ते ऋण कार्य होतं, आणि जर कोण 0 अंशाचा झाला तर ते धन कार्य म्हणून. आणि मग आपण पाहिलं होतं, त्याच्याकडे जाऊया, जे आपण पाठच्या टॉपिक मध्ये पाहिलंय ते असं, ऊर्जा. ठीक आहे. ऊर्जा कशाला म्हणायचं? जर किंवा एखाद्या वस्तूमध्ये किंवा पदार्थात कार्य करण्याची असलेली क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. कार्य आणि ऊर्जा यांची एकके अगदी सारखी असतात. जे कार्याचं एकक आहे तेच ऊर्जेचं एकक आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसतेय माझी. जे कार्याचं एकक आहे तेच ऊर्जेचं देखील एकक आहे, ते आहे जूल. आणि सीजीएस पद्धतीमध्ये कार्याचं एकक आहे अर्ग. ठीक आहे. मी क्विकली रिव्ह्यू घेतोय. मग त्याच्यानंतर ऊर्जा म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहिलं, की ऊर्जा कशाला म्हणतो आपण? पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता याला त्या ऊर्जा पदार्थाची असे ऊर्जा म्हणतात. म्हणतात. ठीक आहे. कोणाला प्लीज काही डाऊट्स असेल ना तरच तुम्ही माईक अनम्यूट करून बोला, अन्यथा माईक म्यूट ठेवा. मला आता कोणतरी मध्ये बोललं, मी हा कॉन्सेप्ट झालेला आहे आपला, मी रिवाइज करतोय. ठीक आहे. तुमचे काही क्वेश्चन्स असतील, नाही समजलं तर मग हँड रेज करा, मी तुम्हाला वेळ देईल. मग तुमचे प्रश्न विचारा, आपण त्याच्यावर चर्चा करू. ठीक आहे. मग ऊर्जेची विविध रूपे आपण पाहिली, की ऊर्जा भिन्न प्रकारामध्ये विभागलेली आहे. त्यातला जो मुख्य भाग आहे तो आहे यांत्रिक ऊर्जा. आपण या पाठामध्ये जो भाग पाहणार आहोत तो यांत्रिक ऊर्जा, ज्याला आपण मेकॅनिकल एनर्जी सुद्धा बोलतो. म्हणजे इथे आपण फक्त यांत्रिक ऊर्जेचा अभ्यास करणार आहोत. मग ऊर्जेची किती रूप आहेत, त्या सगळ्यांची ओळख असावी म्हणून तुम्हाला इथं सगळी माहिती दिलेली आहे. अणुऊर्जा, रासायनिक ऊर्जा, विद्युत चुंबकीय ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, उष्णता ऊर्जा,
विद्युत ऊर्जा आणि सौर ऊर्जा ही सगळी ऊर्जेची रूपे आहेत. पण त्याच्यातले फक्त आपण आज अभ्यास करणार आहोत त्याचं नाव आहे यांत्रिक ऊर्जा. आणि यांत्रिक ऊर्जाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात, ते आहेत गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. तर मागच्या पाठामध्ये आपण गतिज ऊर्जा म्हणजे काय, तर पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेस त्या पदार्थाची गतिज ऊर्जा असे म्हणतात. आता समजा तुम्ही आता जिथे बसलेला आहे तर तुम्ही विराम अवस्थेमध्ये आहात आणि जर तुम्हाला कुठे बाहेर जायचंय म्हणजे मित्राच्या घरी जायचंय किंवा घरातल्यांनी कोणी काही काम सांगितलंय, दुकानात जायचंय, तर तुम्ही उठून दरवाज्यातनं चप्पल काढणार, मग गाडीने जाणार किंवा चालत चालत जाणार. मग त्यावेळेस तुमची ऊर्जा जी असते ती गतिमान अवस्था, ती तुमची गतिमान अवस्था असते. मग त्याला आपण काय बोलू, गतिज ऊर्जा. किंवा दुसरं एक उदाहरण, वेगवान चेंडू स्टंपवर आदळल्यास स्टंप पडतात याचा काय, तो चेंडू वेगाने त्याच्यावर आदळला जातो. हे गतिज ऊर्जेचं उदाहरण आहे. दुसरं आहे की कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगटीला मारलं तर सोंगटी काही अंतर पुढे जाते. मग ती जेव्हा सोंगटी काही अंतर पुढे जात असते ती त्या सोंगटीची गतिज ऊर्जा आहे. आपण लहानपणी गोट्या खेळत असतो तर पहिली गोटी दुसऱ्या गोटीवर मारली, बरोबर, तर जेव्हा ती पहिली गोटी दुसऱ्या गोटीवर आदळते, जेव्हा आदळल्यानंतर दुसरी गोटी पुढे पुढे पळू लागते. मग ते जे एक्झाम्पल आहे ते गतिज ऊर्जेचं उदाहरण आहे. मग याच्यातनं आपण काय शिकतो, काय अनुमान काढतो, काय आपल्याला समजतं की गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळल्यास स्थिर वस्तूला जी गतिमान अवस्था प्राप्त होते त्यालाच आपण बोलतो गतिज ऊर्जा. मग गतिज ऊर्जेचं सूत्र पाहिलं की गतिज ऊर्जा कशाने दाखवतात, के डॉट ई डॉट, म्हणजे गतिज ऊर्जा दाखवण्याचे इनिशियल लेटर, त्याला इंग्लिश मध्ये बोललं जातं कायनेटिक एनर्जी. ऊर्जा म्हणजे एनर्जी आणि गतिज ऊर्जेसाठी शब्द आहे कायनेटिक एनर्जी. मग गतिज ऊर्जा आणि कार्य ह्या दोघांचं एकक सेम आहे पण सूत्र वेगळं आहे. कार्याचं सूत्र आहे बल गुणिले विस्थापन, पण गतिज ऊर्जेचं तसं नाहीये. ह्याचं सूत्र आपण कसं तयार होतं ते पण पाहिलेलं आहे पुढे स्लाइडवर. तर कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे म्हणजे गतिज ऊर्जेचं सूत्र आहे 1/2 गुणिले वस्तुमान गुणिले वस्तूच्या वेगाचा वर्ग, म्हणजे 1/2 m गुणिले v वर्ग. मग गतिज ऊर्जेचं सूत्र कसं मिळालं ते मागच्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे. मी आता पुन्हा ते शिकवणार नाही. म्हणजे हे सूत्र कसं आलं हे आपल्याला विचारतात की गतिज ऊर्जेचं समीकरण 1/2 गुणिले वस्तुमान गुणिले वेलॉसिटीचा वर्ग म्हणजे वस्तूच्या वेगाचा वर्ग, हे कसं येतं हे सिद्ध करा, हे स्पष्ट करा. त्यावेळेस आपण ह्या सूत्राचा वापर करतो. आणि मागच्या पाठामध्ये जे आपण पाहिलं होतं की आपण पूर्ण टॉपिकची उजळणी घेतली होती. ऊर्जा कशाला म्हणतात, कोणत्याही पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. मग ऊर्जेचं एकक कोणतं आहे, एसआय पद्धतीमध्ये जूल, सीजीएस पद्धतीमध्ये अर्ग. कार्याचं पण एकक तसंच आहे, एसआय पद्धतीमध्ये जूल आणि सीजीएस पद्धतीमध्ये अर्ग. मग यांत्रिक ऊर्जेचे किती प्रकार आहेत, तर 2 प्रकार आहेत, गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. मला बऱ्याच लोकांनी आन्सर दिलं ते व्यवस्थित होतं की सर आपण मागच्या पाठामध्ये ऊर्जेबद्दल पाहिलं, त्याच्यामध्ये यांत्रिक ऊर्जेच्या 2 प्रकाराबद्दल जाणून घेतलं. त्यातला पहिलाच प्रकार आपण मागच्या पाठामध्ये शिकलो होतो, म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, गतिज ऊर्जा कशाला म्हणायची आणि गतिज ऊर्जेचं सूत्र शिकलो होतो. आज आपण या पाठामध्ये स्थितीज ऊर्जा कशाला म्हणायचं आणि स्थितीज ऊर्जेचं सूत्र पाहणार आहोत. ठीक आहे. आणि येस सर. याच्यावर आधारित असलेली उदाहरणे तुम्हाला सोडवायला सांगितली होती. याची उत्तरं वगैरे तुम्हाला माहिती असतील. आता आपण पुढच्या पाठकडे जाऊया. मी स्क्रीन प्रेझेंट करतोय, जस्ट मिनिट. एक मिनिट हा, मी प्रेझेंट करतोय स्क्रीन. एक मिनिट, प्रेझेंट होती स्क्रीन, दिसेल तुम्हाला थोड्याच वेळात.
दिसत असेल आय थिंक. ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत स्थितीज ऊर्जा, आणि ह्या स्थितीज ऊर्जेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तुम्हाला काय वाटतं? हा आपण हे वाचन नंतर करूया, पहिला आपण याच्याबद्दल गोष्ट जाणून घेऊया. तुम्हाला काय वाटतं, तुमच्याकडे कोणती ऊर्जा आहे? स्थितीज ऊर्जा आहे का गतीज ऊर्जा आहे तुमच्या बॉडीमध्ये? तुमच्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे ती कोणती ऊर्जा आहे? चुकलं तर चुकू द्यात, काही हरकत नाही. उत्तर चुकल्यानंतर कोणतरी आपल्याला बरोबर तरी सांगतं. पण जर आपण उत्तरच सांगितलं नाही तर पुढच्याला कळत नाही की तुम्हाला नक्की काय माझा प्रश्न कळालाय का तुम्हाला ती गोष्ट शिकण्यामध्ये स्वारस्यच नाहीये. गतीज ऊर्जा. गतीज ऊर्जा. बरं, ठीक आहे. दोघांचं उत्तर आलंय मला, गतीज ऊर्जा. तर आपल्या शरीरामध्ये सगळ्या प्रकारच्या ऊर्जा आहेत. आता ऊर्जेचे प्रकार आपण पाहिलं होतं, यांत्रिक ऊर्जा, सौर ऊर्जा सोडलं तर नाही, पण बऱ्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये आपण बोलतोय तर ध्वनी ऊर्जा पण आपल्या शरीरातनं बाहेर पडते, बरोबर ना? गतीज ऊर्जा आपल्या शरीरामध्ये बऱ्यापैकी ऊर्जा आहे. पण आता सध्या जर तुम्ही स्थिर अवस्थेमध्ये असाल, म्हणजे शांतपणे एका ठिकाणी म्हणजे झोपलो असेल आपण, म्हणजे घरामध्ये संध्याकाळी सगळेजण जेवण झाल्यानंतर थोडा वेळ गप्पा वगैरे करून सगळे झोपतात, मग त्यावेळेस आपलं शरीर कसं असतं, विरामावस्थेमध्ये असतं, आणि त्यावेळेस आपल्या शरीरात स्थितीज ऊर्जा असते, कारण की आपण कुठे पळत नाही, धावत नाही, फक्त झोपलेलो असतो निवांतपणे. पण जर सकाळी उठल्यानंतर आपण शाळेमध्ये जातो, शाळेमध्ये कार्य करतो, शाळेमधला अभ्यास करतो, वर्गामध्ये जातो, आपल्या जागेवर बसतो, खेळतो वगैरे, ठीक आहे, मजा करतो, मग यावेळेस ती स्थितीज ऊर्जा ना, आपल्या शरीरातली स्थितीज ऊर्जा रूपांतरित होते. कशामध्ये? तर गतीज ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. म्हणून तर आपल्याला सुरुवातीला आपल्या शरीरात यांत्रिक ऊर्जा आहे. यांत्रिक ऊर्जा दोन प्रकारात विभागलेली आहे. कोणती? तर गतीज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. तर आता आपण स्थितीज ऊर्जेबद्दल जाणून घेऊया. आपल्या शरीरात यांत्रिक ऊर्जा तर आहेच, त्या यांत्रिक ऊर्जेसोबत आपण ध्वनी ऊर्जा पण आपल्या शरीरातनं बाहेर पडते. जसं मी तुम्हाला जे काही बोलते ते तुम्हाला ऐकू येत आहे, तुम्ही जर काही मला प्रश्न विचारले तर ते मला ऐकू येत आहेत, म्हणजे ध्वनी तुम्ही पण शरीरातनं बाहेर काढू शकता आणि तो मी ऐकू शकतो. मग हेही प्रकारात फक्त ऊर्जेचं रूपांतरण होतं. ठीक आहे. मग शेवटला आपण या टॉपिकच्या शेवटला ऊर्जा अक्षयतेचा नियम शिकणार आहोत. म्हणजे पुढच्या आठवड्यात आपला हा जो धडा आहे तो संपून जाईल आणि त्याच्यावरचे प्रश्न उत्तरे आपल्याला सोडवायचे. मी तुमच्या सोबत ते शेअरही केलेले आहेत, काही क्वेश्चन सोडवायलाही दिलेले आहेत, एक्सरसाइज. बऱ्याच लोकांनी सोडवली असेल, ग्रुपवर पाठवली असेल, काही लोकांनी सोडवली नसेल ते नंतर पाठवतील. आणि जर तुम्हाला प्रश्न उत्तर म्हणजे ती जर वर्कशीट मिळाली नसेल तर मी आज पुन्हा ग्रुपवर शेअर करायला सांगतो मॅडमला. ठीक आहे. तर स्थितीज ऊर्जा, ज्याला इंग्लिशमध्ये बोललं जातं पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे, तर पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात सामावलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. आता तुमच्या बाजू समोर एक स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवर भिंतीला एक आडवी फळी ठोकलेली आहे आणि त्या आडव्या फळीवर एक लाकडी बॉक्स ठेवलेला आहे एखाद्या उंचीवर. ठीक आहे. म्हणजे त्या वस्तूला एका उंचीवर ठेवलेलं आहे म्हणून एच ही उंची दाखवलेली आहे, आणि तो जो लाकडी बॉक्स आहे त्याला एका अंतरावर ठेवलेलं आहे म्हणून त्याच्यातली जी ऊर्जा तो आता आहे त्याच ठिकाणी स्टेडी आहे. मग त्याच्यामध्ये जी जर ऊर्जा साठवली जाते त्याला स्थितीज ऊर्जा बोलतो. आणि समजा कोणी येऊन तिकडून धक्का मारला, त्या बॉक्सला जोरात धक्का दिला, तर तो घसरून काय होईल, उंचावरनं खाली पडेल. मग उंचावरनं खाली पडेल, जेव्हा खाली पडायला लागेल तर तो गतिमान अवस्थेमध्ये जाईल. जेव्हा तो बॉक्स खाली पडत असेल तर त्याला आपण गतीज ऊर्जेचं उदाहरण बोलू. पण सध्या तो बॉक्स त्या फळीवर ठेवलेला आहे, स्थिर अवस्थेत आहे, म्हणून त्याच्याकडे जी ऊर्जा सामावलेली आहे ती आहे स्थितीज ऊर्जा. या ऊर्जेला आपण काय बोलतो, स्थितीज ऊर्जा असे म्हणतो. ठीक आहे. मग उदाहरण दुसरं मी सांगतोय की तुम्ही सगळ्या लोकांनी धरण पाहिलं असेल, बरोबर?
धरण, डॅम, पाऊस पडतो, पावसाचं पाणी एका नद्यांद्वारे सगळ्या नद्या मिळून त्या नद्यांवर मोठासा बांध घातला जातो आणि बांध घातल्यामुळे पाणी अडवलं जातं आणि मग तिथे धरण तयार होतं. मग काही दिवसांनी जेव्हा पाण्याचा तुटवडा भासतो त्यावेळेस काय होतं की की ते धरणाचे दरवाजे उघडले जातात. येस नरेंद्र, तुला काही क्वेश्चन आहे का? क्वेश्चन नसेल, नाही. हा मग तुझा माईक ऑन आहे, तू काय बोलतोय ते ऐकू येतंय, मग मला थोडंसं डिस्टर्बन्स होतं. ठीक आहे. तर धरणाचे दरवाजे जेव्हा उघडतो ना तेव्हा ते पाणी जोरात वाहायला लागतं, म्हणजे गतिमान अवस्थेमध्ये त्याचं रूपांतरण होतं. तेव्हा त्या पाण्याचं, जेव्हा ते पाणी जोरात धावू लागतं म्हणजे दरवाज्यातनं बाहेर पडू लागतं, वाहू लागतं, तेव्हा ते गतिज ऊर्जेत रूपांतरित होतं. पण जेव्हा ते दरवाजे बंद असतात, त्या धरणामध्ये पाणी साचत असतं, एका उंचीपर्यंत ते साचलं जातं. मग अशी वेळ येते की जर ते पाणी सोडलं नाही तर ते पाणी धरणाच्या दरवाजाच्या वरतून जाऊन धरण फुटू शकतं. मग अशा वेळेस ते एका लेवल पर्यंत गेल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडले जातात आणि ते पाणी सोडलं जातं. म्हणजे वस्तूमध्ये ऊर्जा साठवली जाण्याचे मुख्य कारण काय? तिची अवस्था किंवा तिची उंची असते. म्हणजे पाणी काय, पाणी वाहत राहतं, मग पाणी एका लिमिट पर्यंत वाढत जातं एका उंचीपर्यंत जातं. मग त्या वस्तूची ऊर्जा कशामध्ये असते? तर तिची अवस्था, ती गतिमान अवस्थेमध्ये का विराम अवस्थेमध्ये, म्हणजे कोणतीही वस्तू जेव्हा विराम अवस्थेमध्ये असते किंवा एका विशिष्ट उंचीवर ठेवलेली असते तेव्हा त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. वस्तू गतिमान नसतानाही तिच्यात ऊर्जा साठवलेली असू शकते. जसं आता आपण गतिमान आहोत का? आता तुम्ही सगळेजण तुमच्या मोबाईल समोर बसलेले आहात, व्यवस्थित मोबाईल समोर ठेवलेला आहात आणि काही गोष्ट ऐकताय, काही पॉइंट्स लिहून काढताय. तर तुम्ही आता गतिमान नाही आहात, तुम्ही विरामावस्थेमध्ये आहात. तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा साठवलेली आहेच ना. तुम्ही बोलताय, तुम्ही काहीतरी लिहिताय, लिहिण्यासाठी पण ऊर्जेचीच गरज आहे. मग वस्तूची स्थिती बदलल्यास ही ऊर्जा कार्य करण्यासाठी वापरली जाते. ही ऊर्जा नेहमी वस्तूमध्ये सुप्त अवस्थेत म्हणजे इनऍक्टिव्ह स्टेट मध्ये असते. इनऍक्टिव्ह स्टेट म्हणजे काय? की जसं की आपण रात्रीचं झोप घेतो, मग त्यावेळेस ती ऊर्जा कशी असते? सुप्त अवस्थेमध्ये असते. जेवण घेतो त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. ठीक आहे. मग ती जेव्हा जेवण आपण घेतो तेव्हा ती अन्नातून आपल्याला ऊर्जा मिळते, आपल्या शरीरात सामावली जाते. म्हणजे निसर्गातील प्रत्येक वस्तू तिच्या स्थानानुसार ऊर्जा समाविष्ट करते किंवा तिच्यामध्ये ऊर्जा सामावलेली असते. निसर्गातल्या प्रत्येक वस्तूत तिच्या स्थानानुसार काय ऊर्जा सामावलेली असते. आणि ऊर्जेचा उपयोग काय? तर ऊर्जेचा उपयोग फक्त कार्य घडून आणण्यासाठी केला जातो. म्हणजे कुठलंही काम करायचं असेल तर ऊर्जा ही गरजेची आहे. जसं आता मला जर तुम्हाला काही गोष्ट सांगायची आहे तर माझ्याकडे ध्वनी ऊर्जा असली पाहिजेत ना. जर मी तुमच्याशी बोललोच नाही, मला काय तुम्हाला सांगायचं ते कळलंच नसेल, तर माझ्याकडे ऊर्जा नसेल तर ते कार्य होणारच नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जे कार्य घडलं जातं ते कार्य होण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. मग ऊर्जा किती प्रकाराची आहे? तर बाबा 8-10 प्रकारातली आहे ऊर्जा. त्याच्यामध्ये आपण इयत्ता 9वी मध्ये आलोय, तर 9वी मध्ये आपण यांत्रिक ऊर्जेचा अभ्यास करतोय आणि यांत्रिक ऊर्जेमध्ये फक्त 2 प्रकार पाहतोय. तर पहिली ऊर्जा आपण शिकलो ती गतिज ऊर्जा, म्हणजे जेव्हा पदार्थ गतिमान अवस्थेमध्ये असतो तेव्हा त्या पदार्थाची गतिज ऊर्जा आपण पाहतो. पण जेव्हा पदार्थ विरामावस्थेमध्ये किंवा एखाद्या उंचीवर ठेवलेला असतो आणि त्या कंडिशन मध्ये, त्या अवस्थेत त्या पदार्थामध्ये जी ऊर्जा सामावलेली असते त्याला काय बोलतो आपण? स्थितीज ऊर्जा. मग जसं आपण गतिज ऊर्जेचं सूत्र पाहिलं, काय होतं रे नरेंद्र गतिज ऊर्जेचं सूत्र तुला आठवतंय का? हर्षदा, तुला आठवतंय का गतिज ऊर्जेचं सूत्र? हर्षदा अहिरे. हम्म. त्याच्या गतिमान अवस्थेमध्ये पदार्थ प्राप्त झालेल्या गती. नरेंद्र, मला डेफिनेशन नाही मी विचारली, व्याख्या नाही विचारली, मी तुला विचारलंय गतिज ऊर्जेचं सूत्र कोणतं आहे.
श्रेया, तू सांगू शकते का येस सर. काय आहे कायनेटिक गती? एनर्जी बरोबर फोर्स विस्थापन. नाही, तू कार्याचं सूत्र सांगितलं बेटा. सविता, तू सांगू शकते का? हे सांगू मी. येस. कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 गुणिले m v चा वर्ग. बरोबर. इथे एम काय आहे? वस्तुमान. बरोबर. आणि व्ही? वस्तूचा वेग. ठीक आहे. बघा, म्हणजे तुम्ही फक्त ऐकताय, पण मला असं वाटतंय तुम्ही लक्ष नाही देते माझ्याकडे. आपण मागच आत्ता अर्धा, म्हणजे एक 15 ते 20 मिनिटं आपण पहिलं गतिज ऊर्जा पाहिली आणि मग स्थितीज ऊर्जेकडे आलोय. मग मला असं वाटतंय की मी पुढचं पुढचं शिकवत चाललोय आणि तुम्ही मागचं मागचं विसरत चाललाय. ठीक आहे, पुढे जाऊया. मग पहिलं स्थितीज ऊर्जा कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळते? जेव्हा ताणलेलं धनुष्य, म्हणजे धनुष्याला आपण बाण, ताणलेल्या धनुष्यातून बाण सोडणे, मग स्नायूंची ऊर्जा धनुष्याच्या दोरीमध्ये साठवली जाते. का? कारण की जो धनुष्याचा बाण आहे, ठीक आहे, आणि धनुष्याला लावलेली दोरी आहे, ती दोरी खेचल्याशिवाय तर तो बाण त्या धनुष्यामध्ये आपण अडकवू शकत नाही. बरोबर. बरोबर. पण जोपर्यंत आपण दोरी ताणून घेणार, मागे खेचणार, मग आपलं स्नायूंचं बळ म्हणजे स्नायू ऊर्जा आपण तिथे वापरतो. बरोबर. मग जोपर्यंत आपल्या हातामध्ये ती रश्शी आहे खेचलेली आणि त्याच्यावर बाण लावलेला आहे, मग ताणलेलं जे धनुष्य आहे, धनुष्यातून बाण सोडण्याच्या अगोदर जी ऊर्जा असते, ती उदाहरण आहे ते स्थितीज ऊर्जेचं उदाहरण आहे. दुसरं की आपल्या गावामध्ये जिथून पाणी येतं, ती पाण्याची टाकी बघा उंच ठिकाणी बांधलेली असते. आणि ती उंच ठिकाणी बांधण्याचं कारण पण काय असतं की तिथून समान प्रेशर म्हणजे दाब क्रिएट होतो आणि पाणी सगळीकडे जोरात आणि लवकर पोचावं म्हणून उंच ठिकाणी असते ती पाण्याची टाकी. मग उंचावरील पाणी जेव्हा जोरात खाली येतं तेव्हा ते गतिज ऊर्जेमध्ये रूपांतरित होतं. पण त्या अगोदर पाणी साठवलं कुठं जातं? उंचीवर साठवलं जातं. उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळात आपोआप येतं. मग पाण्याची उंची हीच त्या पाण्याची काय ठरवते? स्थितीज ऊर्जा ठरवते. जेवढं पाणी उंचावर तेवढं पाण्यामध्ये जास्त ऊर्जा साचलेली असते. बघा ना, तुम्ही आता पण असं ऐकलं असेल की काही पर्यटक धबधब्याच्या खाली उभे राहतात आणि त्यांना पाण्यामुळं जोरात पाणी उंचावरनं खाली पडतं, वेगाने पडतं. उंचावरून जेवढ्या उंचावरनं पाणी खाली पडतं म्हणजे जेवढ्या उंचीवर पाणी असतं तेवढी त्याच्यात जास्त स्थितीज ऊर्जा असते आणि तेवढ्या जोरात ते खाली येतं, म्हणजे त्याची गतिज ऊर्जा पण तेवढ्या जोरात वाढते. जर अशा पाण्याखाली आपण जर उभं राहिलो तर आपल्याला लागू शकतं, डोक्यामध्ये जखम देखील होऊ शकतं. इवन असं पण आहे की फरशी आपण पाहतो ना, घरामध्ये बसवलेली फरशी, तर पाण्यावर जास्त दाब देऊन त्या फरशीला कट पण केलं जातं. म्हणजे पाणी जेवढ्या उंचीवर असेल तेवढी त्याच्यात जास्त स्थितीज ऊर्जा असते, हे लक्षात ठेवा. मग पाण्याची उंची काय ठरवते? त्या उंचीमुळे त्या पाण्याची स्थितीज ऊर्जा वाढलीये हे ठरवते. दुसरं आहे दाबले गेलेली स्प्रिंग. जो बघा खटक्याचा पेन असतो आपल्याकडं टिचूक टिचूकवाला, तो जो प्रेस करतो ना स्प्रिंग, हा, मग त्या स्प्रिंग मध्ये पण जी ऊर्जा असते ना, ती पण स्थितीज ऊर्जेमध्ये सामावलेली असते. दाबली गेलेली स्प्रिंग जेव्हा आपण अचानक सोडतो तर स्प्रिंग मध्ये काय असते? दोन्ही साईडनं दाबल्यामुळे त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा समाविष्ट झालेली असते. जसं का आपण ते दोन्ही साईडचा दाब काढतो, ती स्प्रिंग पटकन ओपन होते, मग दोन्ही साईडनं ती फोर्स लावते. मग ह्याचं पण उदाहरण काय आहे की हे स्थितीज ऊर्जेचं उदाहरण आहे. मग या सर्वातून आपल्याला काय कळतं? तर या सर्वातून आपल्याला असं समजतं की या तिन्ही प्रक्रियांमध्ये वस्तू गतिमान होण्यासाठी जी ऊर्जा लागते ती आधीच कुठे ना कुठेतरी साठवलेली असते आणि त्या साठवलेल्या ऊर्जेला आपण काय बोलतो? स्थितीज ऊर्जा बोलतो. जर वस्तू त्या स्थितीत आणल्याच नसत्या गेल्या तर त्या गतिमान झाल्याच नसत्या. बघा,
पहिल्या कंडिशन मध्ये धनुष्य बाण स्नायू बळाचा वापर करून त्या बाणाला धनुष्यामध्ये अडकवलेलं आहे आणि दोरी आपण ताणलेली आहे. मग जेव्हा तो बाण त्या धनुष्यातून सुटणार आणि सुटला, समजा बाण सोडला मी, तर तो बाण कशामध्ये रूपांतरित झालाय? गतिज ऊर्जेमध्ये रूपांतरित झालाय. पण तो बाण गतिज ऊर्जेत रूपांतरित होण्या अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये ऊर्जा समाविष्ट करावी लागते ना, त्या दोरीमध्ये. आणि मग तो बाण आपण सोडतो. मग कोणतीही वस्तू गतिमान होण्यासाठी एक ऊर्जा आधीच साठवलेली असते. ती ऊर्जा कोणती? तर स्थितीज ऊर्जा. आता बघा, तुम्ही जेवण तुम्ही जेवण केल्यावर तुमच्या शरीरामध्ये काय गतिज ऊर्जा होते का? पहिली कशी, कोणत्या ऊर्जेत तिचं रूपांतर होतं? तुम्ही जे जेवण करता त्याच्यापासून तुम्हाला ऊर्जा मिळते, बरोबर ना? मग ती ऊर्जा कशी शरीरामध्ये कोणत्या रूपात साठवलेली असते? स्थितीज ऊर्जेच्या रूपात साचवलेली असते. आणि जेव्हा तुम्हाला त्याचा उपयोग करायचा असतो तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही खेळण्यासाठी, धावण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, बोलण्यासाठी त्या स्थितीज ऊर्जेचं रूपांतरण गतिज ऊर्जेमध्ये करता, बरोबर? जेवणातून जी आपल्याला ऊर्जा मिळते ती शरीरात कोणत्या रूपात साचवलेली असते? स्थितीज ऊर्जेच्या रूपात साचवलेली असते. मग त्याचं रूपांतरण गतिज ऊर्जेमध्ये होतं. तुम्ही धावता, खेळता, शाळेत जाता, डान्स करता, ह्या सर्वांमध्ये त्या स्थितीज ऊर्जेचं काय होतं? नंतर रूपांतरण होतं. मग ते गतिज ऊर्जेमध्ये होईल. बोलत असाल तर ध्वनी ऊर्जेमध्ये होईल. धावत असाल तर पुन्हा गतिज ऊर्जेमध्ये होईल. ठीक आहे, समजलंय का? इथपर्यंत जायचं का पुढे आपण? हा, समजले सर. हो सर. ठीक आहे, थँक्यू. मग आता आपण पुढचं, जसं आपण गतिज ऊर्जेचं सूत्र शिकलो होतो ना, तसंच सूत्र स्थितीज ऊर्जेचं देखील आहे. त्याला आपण स्थितीज ऊर्जेचं समीकरण बोलतो. मग स्थितीज ऊर्जेचं समीकरण कोणत्या अक्षराने दाखवलं जातं? तर बाबा पी डॉट ई. ई या अक्षराचा अर्थ होतो एनर्जी, आणि पी या शब्दाचा फुल फॉर्म आहे, पी डॉट लिहिलाय ना तिथे, तर त्याचा अर्थ होतो पोटेन्शियल. पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे तुम्ही जरी आता मराठी माध्यमातून शिकत असाल तर भविष्यात जेव्हा तुम्हाला सायन्स माध्यमातून शिकायचं असेल 11वी 12वी, त्यावेळेस तुम्ही पुन्हा स्थितीज ऊर्जा शिकणार आहात. पण तेव्हा तुम्ही मराठीत नाही शिकणार, तेव्हा इंग्लिश मध्ये असणार आहे. म्हणून आपल्या पुस्तकात सगळे सूत्र ही इंग्लिश मध्ये दिलेली असतात. मराठीत त्यांचा अर्थ सांगितलेला असतो, कारण की 10वी पर्यंत आपण ते मराठीत शिकतोय. पण 11वी 12वी जर तुम्ही सायन्स माध्यमातून शिकणार असाल तर त्यांची ओळख तुम्हाला असावी, म्हणून ते इंग्लिश मध्ये दिलेले आहे. ठीक आहे, म्हणून स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी बरोबर वस्तुमान म्हणजे एम, गुरुत्वीय बल म्हणजे जी, आणि उंची म्हणजे एच, या सूत्राने स्थितीज ऊर्जा दाखवली जाते. पीई बरोबर एम जी एच. बरोबर. म्हणजे काय ते एकदम सोपं सांगतो तुम्हाला. हे जे वाचताय ना ते थोडस वाचण्यापेक्षा मी जी गोष्ट सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, माझ्या हातात एक दगड आहे. ठीक आहे, दगडाला वस्तुमान असतं, बरोबर. तो दगड मी माझ्या घराच्या टेरेसवर आणून ठेवला. छोटासा दगड जो मला उचलता येईल असा दगड मी घराच्या टेरेसवर नेऊन ठेवला. मग दगडाचं वजन किती? बाबा एम. ठीक आहे, आणि त्या दगडाला मी एका उंचीवर नेला, म्हणजे घराच्या टेरेसवर नेऊन ठेवला. ठीक आहे, गच्चीवर नेऊन ठेवला मी त्याला. म्हणजे पहिला जो दगड होता तो विरामावस्थेमध्ये होता. आता तो दगड मी उचलून कुठे ठेवलाय? एखाद्या उंचीवर ठेवलाय. म्हणजे त्या दगडाचं वजन आपण कशाने दाखवलंय? एम अक्षराने. दगडाला कुठे ठेवलंय? घराच्या टेरेसवर, म्हणजे एका उंचीवर ठेवलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या शरीरावर एक गुरुत्वीय बल आकर्षित करतं, म्हणजे ग्रॅव्हिटी ऍक्ट असते, त्याला आपण बोलतो गुरुत्वीय त्वरण. त्याला काय बोलतो आपण? गुरुत्वीय त्वरण. म्हणजे आपण बघा कोणताही पेन किंवा कोणतीही वस्तू वरती फेकली तर ती हवेतच राहते का रे? नाही. ती खाली पडते ना. ती का खाली पडते? कारण की पृथ्वीकडं एक गुरुत्वीय बल आहे, त्यामुळं ती वस्तू जमिनीवर खाली पडते. मग ती कोणत्या अक्षराने दाखवली जाते? जी. कोणत्या अक्षराने दाखवली जाते? जी या अक्षराने दाखवली जाते.
म्हणून इथे स्थितीज ऊर्जेचं जे सूत्र झालेलं आहे ना ते mgh असं लिहिलेलं आहे. पण हे सूत्र मिळालं कसं? तर मी तुम्हाला उदाहरण सांगत होतो की माझ्याकडे एक दगड आहे, त्या दगडाचं वस्तुमान आहे m आणि त्याला मी घराच्या टेरेसवर नाही. काय झालं? ठीक आहे. माझ्याकडे एक दगड आहे, तो दगड उचलून मी कुठं नेलाय? घराच्या टेरेसवर एका ठिकाणी नेऊन ठेवलेला आहे, उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. ठीक आहे. मग तो दगड उचलण्यासाठी मला बल लावावं लागेल आणि त्याला घराच्या टेरेसवर नेलाय म्हणजे विस्थापन केलेलं आहे, बरोबर? मग या ठिकाणी दगड उचलून मी टेरेसवर घेऊन गेलेलो आहे म्हणजे काय केलेलं आहे? वर्क केलेलं आहे. आणि वर्कचं सूत्र आहे काय? बल गुणिले विस्थापन, बरोबर? बल गुणिले विस्थापन हे कुणाचं सूत्र आहे? कार्याचं सूत्र आहे, बरोबर? आणि आपण इयत्ता 8वी मध्ये अजून एक सूत्र शिकलोय, बल बरोबर म्हणजे एफ बरोबर एक सूत्र आहे, एफ बरोबर एम गुणिले जी. काय सूत्र आहे? एम गुणिले जी हे सूत्र आपण बल म्हणून शिकलेलो आहे, एफ बरोबर एम गुणिले जी. मग हे जे सूत्र आहे ना, जिथे बल लिहिलंय तिथे ठेवावं लागेल. म्हणजे हे सूत्र आपण जिथे बल लिहिलंय तिथे लिहिलंय, एफ म्हणजे बल आणि विस्थापन म्हणजे एस. आता इथे विस्थापन एस म्हणजे आता हे विस्थापन आपण एखाद्या उंचीवर लिहिलेलं आहे, मग हे विस्थापन आपण एच अक्षराने दाखवलंय. इथे एस अक्षर नाही वापरलं, इथं एच अक्षर दाखवलंय कारण की त्याला आपण एका उंचीवर ठेवलेलं आहे. मग अशा प्रकारे mgh म्हणजे झालेलं कार्य हे एका ऊर्जेद्वारे मोजायचं असेल तर ती ऊर्जा कशी आहे? स्थितीज ऊर्जा आहे. म्हणजे डब्ल्यू बरोबर आपण मग पाहिलं होतं कायनेटिक एनर्जी, आता डब्ल्यू बरोबर काय आहे? पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कोणतंही कार्य घडण्यासाठी ऊर्जाची गरज असते. मग ती ऊर्जा 2 प्रकारामध्ये मोजली जाते, एक तर स्थितीज ऊर्जा किंवा गतिज ऊर्जा. स्थितीज ऊर्जेचं सूत्र आहे मास म्हणजे वस्तुमान, ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय बल, हाईट म्हणजे उंची. म्हणजे विस्थापनामुळे वस्तूमध्ये सामावलेल्या ऊर्जेला आपण स्थितीज ऊर्जा असे म्हणतो आणि हे केलेलं कार्य आपण स्थितीज ऊर्जेमध्ये मोजतो. मग स्थितीज ऊर्जेचं देखील उदाहरण आहे जूल. स्थितीज ऊर्जेचं देखील एकक जे आहे म्हणजे युनिट जे आहे ते काय आहे? जूल. समजतंय का? Yes, sir. ओके. मग आता आपण पुढे जाऊया की स्थितीज ऊर्जा प्रत्येक ठिकाणासाठी वेगवेगळी असू शकते का दोघांच्या तुलनेमध्ये? त्याचं एक कंपॅरिझन करून दाखवलेलं आहे. स्थितीज ऊर्जेचे सापेक्ष स्वरूप. ठीक आहे. एक अजय आहे आणि एक अतुल आहे. अजय आणि अतुल दोघे जण इथे या चित्रामध्ये आहे. अजयच्या तुलनेत चेंडूची उंची h1 आहे जी की वेगळी आहे आणि अतुलला असं वाटतंय की चेंडूची उंची h2 आहे कारण की तो जमिनीवर उभा आहे. जमिनीपासून मोजलं तर त्याला वाटतंय की चेंडू h2 उंचीवर आहे आणि अजयने टेबलवर उभं राहून मोजलं तर त्याची उंची h1 आहे. मग हे सापेक्ष स्वरूप काय आहे? तर h1 आणि h2 वेगवेगळे असल्यामुळे स्थितीज ऊर्जा देखील वेगवेगळी असते. स्थितीज ऊर्जा ही सापेक्ष असते, ती नेहमी मोजणाऱ्याच्या संदर्भ बिंदूवर अवलंबून असते. जो व्यक्ती जिथून मोजतोय त्याच्यानुसार स्थितीज ऊर्जेचं स्वरूप बदलू शकतं. उदाहरणार्थ जो आपण मागचा टॉपिक पाहिला होता, मागच्या पहिल्या टॉपिकचं नाव काय माहितीये का तुम्हाला? पहिला लेसन जो आपण शिकलो सायन्स मधला त्याचं नाव आहे का माहिती कोणाला? कार्य गतीचे नियम. गतीचे नियम. बरोबर, व्हेरी गुड. मला खूप छान आन्सर मिळालं. गतीचे नियम. मग गती ही वेगवेगळी असते, म्हणजे गती पण एक सापेक्ष स्वरूप आहे. उदाहरणार्थ सांगतो की आता मला वाटतंय मी जर आपण काय बोलतो की मी आता एका जागेवर बसलेलो आहे म्हणजे विराम अवस्थेमध्ये आहोत, बरोबर? मला असं वाटतं की मी एका जागेवर बसलोय म्हणजे विराम अवस्थेमध्ये, असं मी सगळ्यांना सांगतोय मी आता विराम अवस्थेमध्ये आहे. का? कारण की मी एका जागेवर स्थिर बसलेलो आहे. पण जर एखादा व्यक्ती पृथ्वीच्या बाहेरून
बघा पुन्हा सांगतोय, पृथ्वीच्या बाहेरून विमानामध्ये बसलेला आहे तो व्यक्ती आणि विमान आकाशात उडतंय आणि त्या विमानातल्या बसलेल्या व्यक्तीने मला पाहिलं आणि तो मला काय सांगेल की नाही नाही संदीप तू खोटं बोलतोय, तू विरामावस्थेमध्ये नाहीये. मग असं का? तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तो जो पाहतोय ना व्यक्ती, त्याचं सापेक्ष स्वरूप वेगळं आहे. कारण की तो आकाशामध्ये तो बाहेर पृथ्वीच्या वरती बसलेला आहे हवेमध्ये. त्याला असं जाणवतंय की पृथ्वी गोल फिरते. बरोबर, पृथ्वी गोल फिरतोय, त्याच्यासोबत मी पण फिरतोय. मी जरी एका जागेवर बसलो असेल तरी सुद्धा पृथ्वीसोबत माझी पण परिस्थिती बदलतीये ना. मी सकाळी 7 वाजता ज्या ठिकाणी बसलोय, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पण त्याच ठिकाणी आहे चेअरवरनं, आणि तो बाहेरनं मला पाहतोय. तर तो बोलतोय की आता अंधार झालाय, म्हणजे पृथ्वी गोल फिरते, याचा अर्थ तुला पृथ्वीचा वेग प्राप्त झालेला आहे. त्यामुळे तू सांगू शकत नाही तू विराम अवस्थेमध्ये. म्हणून गती ही संकल्पना पण सापेक्ष संकल्पना आहे, रिलेटिव्ह कॉन्सेप्ट येतो. तसं जर एखादा व्यक्ती जसं इथं अजय टेबलवर राहून तो बॉलची उंची मोजतोय आणि अतुल काय करतोय, जमिनीवरनं बॉलची उंची मोजतोय, तर दोघांच्या स्थितीच्या ऊर्जे, म्हणजे जर तो बॉल टेबल वरतून अजयच्या टेबलवर पडला तर त्याची स्थितीची ऊर्जा वेगळी असेल. पण तोच बॉल त्या टेबलवरनं जमिनीवर पडला तर त्याची स्थितीची ऊर्जा वेगवेगळी असेल. का? तर ती उंची मोजण्याची जी स्वरूप आहेत या ठिकाणी ती सापेक्ष आहेत, वेगवेगळ्या डिस्टन्सने मोजलेली आहे. म्हणून स्थितीज ऊर्जेचे स्वरूप हे सापेक्ष स्वरूप म्हणून मोजलं जातं, जे मोजणाऱ्याच्या संदर्भ बिंदूवर अवलंबून आहे. मी मगाशी काय सांगितलं की माझ्या संदर्भानुसार मी सांगितलं की मी विराम अवस्थेमध्ये, पण माझा मित्र काय सांगतोय त्याच्या संदर्भ बिंदूनुसार की नाही संदीप, की तू अर्थवर, म्हणजे अर्थ म्हणजे पृथ्वी गोल फिरते, याचा अर्थ तू पण गोल फिरतोय. आता तू अंधारात आहेस, उद्या सकाळी तुला मी पाहिलं तर तू उजेडामध्ये असशील, म्हणजे पृथ्वी गोल फिरते याचा अर्थ तू पण गोल फिरतोय. मग तुला कुणाचा वेग मिळालेला आहे? पृथ्वीचा वेग मिळालेला आहे. जसं गती पण सापेक्ष स्वरूप आहे, जी मोजणाऱ्याच्या संदर्भ बिंदूवर अवलंबून असते, तसंच स्थितीज ऊर्जा देखील सापेक्ष स्वरूप आहे, जे मोजणाऱ्याच्या संदर्भ बिंदूवर अवलंबून असते. समजलंय का हा कॉन्सेप्ट? येस सर. येस पुढे जाऊ. समजलं सर. हो सर. मग आता शेवटचा पॉइंट की ऊर्जा अक्षय्यतेचा नियम. ठीक आहे, ऊर्जा अक्षय्यतेचा नियम काय सांगतो की ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि ऊर्जा नष्ट देखील करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात फक्त रूपांतर करता येते. विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय्य राहते. हा ऊर्जा अक्षय्यतेचा नियम आहे की ऊर्जा कोणताही व्यक्ती तयारही करत नाही आणि नष्ट देखील करत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात फक्त रूपांतर करता येते आणि विश्वातील सगळी ऊर्जा जी आहे ती अक्षय्य राहते, म्हणजे ती कधीच कॅन्सलही होत नाही आणि कोण तयारी करत नाही. याचं उदाहरण सांगतो मी सोपं, म्हणजे तुम्हाला कळेल. आपण जेवण करतो, तुम्ही बोलाल की की नाही सर हे मला कुठेतरी पटलं नाही, तर मी तुम्हाला सांगतोय आपण जेवण करतो, बरोबर. जेवण केल्यानंतर जे काही अन्न आपण घेतो त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, बरोबर. जे जेवण आपल्याला पचत नाही, बरोबर, ते आपण मलाद्वारे बाहेर फेकतो. आणि काही दिवसांनी मी हे पण सांगतोय, जी ऊर्जा आपण जेवणातनं घेत असतो ना ती आपल्या शरीरात समाविष्ट झालेली असते. मग त्या ऊर्जेचा वापर आपण गतिज ऊर्जेसाठी, काम करण्यासाठी करतो. जेव्हा ती व्यक्ती मृत पावते, बरोबर, मग जेवढी ऊर्जा तिने घेतली होती ती ऊर्जा पुन्हा कशात मिक्स होते? मातीमध्ये. म्हणजे पुन्हा ती विलीन कशामध्ये होते? मातीतच होते. मातीतनच अन्नधान्य उगवलं जातं, बरोबर. तेच आपण खातो. मग आपलं शरीर पण नष्ट होऊन पुन्हा कशात जातं? मातीतच जातं. म्हणजे जर तुम्ही बोलत असाल की मी वनस्पतीमधनं ऊर्जा घेतो आणि माझ्या शरीरात कायमची ठेवतो, नाही, मग हे शरीर नश्वर आहे. काही दिवसांनी तो व्यक्ती जर मृत पावली तर ती ऊर्जा परत कशामध्ये विलीन होणार आहे? मातीतच विलीन होणार आहे. आणि ती ऊर्जा परत कोण घेणार आहेत? झाडच घेणार आहेत. आणि झाडांपासून दुसरे व्यक्ती ती ऊर्जा घेणार आहेत. म्हणजे ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात,
दुसऱ्या प्रकारातून तिसऱ्या प्रकारात म्हणजे सातत्याने तिचं रूपांतर होत असतं. ऊर्जा कोण तयारही करत नाही आणि ऊर्जा कोण नष्टही करत नाही. इथे उदाहरण आहे की जर दोन दोलक घेतले आपण, ज्याला आपण कपल पेंडुलम बोलतो, जोडीमध्ये असलेले जर दोन पेंडुलम घेतले, एक पेंडुलम मी ओढला आणि सोडून दिला, तो दुसऱ्या पेंडुलमवर जाऊन आदळतो. मग जेव्हा तो आदळतो तेव्हा ती त्याची ऊर्जा काय करतो, स्वतःच्या शरीरातील ऊर्जा तो कुणाला देतो, दुसऱ्या दोलकाला देऊन टाकतो. अशावरून यावरून आपल्याला असं कळतं की पहिल्या दोलकाची ऊर्जा दुसऱ्या दोलकामध्ये काय झालेली आहे, हस्तांतरित झालेली आहे, ट्रान्सफर झालेली आहे. मग हा परीक्षेला प्रश्न विचारला जातो, ऊर्जा अक्षयतेचा नियम सांगा. 2 मार्काला प्रश्न येतो किंवा 1 मार्काला प्रश्न येतो. मग तुम्हाला हा नियम लिहावा लागतो. आनंद सुरवासे, तुझा माईक म्यूट ठेव ना, तू काही बोलतो तर डिस्टर्बन्स होतोय. ठीक आहे, ओके सर. ओके, चालेल. सो ऊर्जा अक्षयतेचा नियम स्पष्ट करा, असा परीक्षेला प्रश्न येतो आपल्याला. मग आपल्याला सांगता आलं पाहिजे की ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्ट देखील करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात काय होते, रूपांतर करता येते आणि विश्वातील संपूर्ण ऊर्जा कायमस्वरूपी अक्षय राहते. यालाच ऊर्जा अक्षयतेचा नियम असे म्हणतात. कन्झर्वेशन म्हणजे ती साचून ठेवली जाते, कोण तिला नष्ट पण करू शकत नाही आणि कोणही तयार करू शकत नाही. हा ऊर्जा अक्षयतेचा नियम स्पष्ट करा सांगितला तर आपल्याला आकृती काढायची आहे. आणि आकृतीच्या पुढे जर आपल्याला जे उदाहरणं सांगितलेले की दोलक कृती, एका दोलकाची ऊर्जा दुसऱ्या दोलकात कशी प्राप्त होते, तर पहिल्या दोलकाची दोलनगती कमी होते, त्याच वेळी तो दुसऱ्या दोलकावर आदळतो. मग जेव्हा तो आदळतो दुसऱ्या दोलकावर, तर दुसरा दोलक काय करतो, पहिल्या दोलकातून ऊर्जा हस्तांतरित करून स्वतःमध्ये घेतो आणि तो गोल गोल फिरायला लागतो. आपल्याला पेपरला विचारला जाईल हा प्रश्न, खूप महत्वाचा आहे. ऊर्जा अक्षयतेचा नियम स्पष्ट करा. तर तुम्हाला हा नियम सांगता आला पाहिजे. मग ऊर्जेचे रूपांतरण कसं होतं, तर बघा, ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येतं. मग निसर्गात आणि यंत्रामध्ये हे ऊर्जा रूपांतरण सातत्याने सुरूच राहतं. जसं की आपण फटाके उडवतो, फटाक्याच्या आतमध्ये कोणती ऊर्जा असते, ती स्थितीज ऊर्जा. जेव्हा ती स्थितीज ऊर्जा समाविष्ट असते केमिकलच्या रूपात, म्हणजे रसायनांच्या रूपात. मग जेव्हा तो फटाका फुटतो तर आपल्याला 3 ऊर्जा मिळतात. रासायनिक ऊर्जेचं रूपांतरण, आवाज होतो फटाका फुटल्यावर ध्वनी ऊर्जेमध्ये, लाईट चमकते, प्रकाश ऊर्जा मिळते आणि उष्णता पण तयार होते. बरोबर ना? जर तुमच्या हातात जर फटाका फुटला चुकून, तर आपला हात भासतो का, कारण की तो उष्ण पण आहे. मग जेव्हा एखादा फटाका उडवला जातो तर त्याच्या मधून 3 प्रकारची ऊर्जा मिळते. कोणकोणती? ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा. तसंच घरामध्ये आपण विद्युत ऊर्जा वापरतो, बरोबर? विद्युत ऊर्जा कशासाठी वापरतो? विद्युत ऊर्जेचं रूपांतरण आपण यांत्रिक ऊर्जेमध्ये करतो. म्हणजे घरात चालणारा फॅन, एसी ही सगळी यंत्र आहेत. मग विद्युत ऊर्जेवर चालणारी जी यंत्र आहेत ती कशावर, त्याला काय बोलतो आपण, यांत्रिक ऊर्जा. मग इंजिन, पंखा, रेल्वे हे सगळे विद्युत ऊर्जेवर चालतात, पण ते काय यंत्र आहे ना. मग विद्युत ऊर्जेचं रूपांतरण कशामध्ये केलं आपण? यांत्रिक ऊर्जेमध्ये. विद्युत ऊर्जेचं रूपांतरण आपण, लाईट हवी आहे, प्रकाश हवाय म्हणून प्रकाश ऊर्जेमध्ये करतो, ध्वनी ऊर्जेमध्ये करतो. सौर ऊर्जेचं रूपांतरण विद्युत ऊर्जेमध्ये होतं. उष्णता ऊर्जेचं रूपांतरण सुद्धा विद्युत ऊर्जेमध्ये होतं. हे सगळे प्रकार आहेत की ऊर्जा कशी स्थानांतरित होते. कारण ऊर्जा क्षयतेचा नियम सांगतो, ऊर्जा कोण तयारही करत नाही, कोणी नष्टही करू शकत नाही. तिचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये काय होतं, फक्त रूपांतरण होतं. समजलंय का? तर आज आपण काय शिकलो ते पाहू आणि आजचा टॉपिक संपला म्हणून सांगतो. पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपला चॅप्टर म्हणजे आजच्या दिवसाचं जे सेशन आहे ते कम्प्लीट होईल. तर आज ओके आपण सर. तर आज आपण पाहिलं स्थितीज ऊर्जा आणि ऊर्जा अक्षयतेचा नियम. स्थितीज ऊर्जा कशाला म्हणतो?
वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो. स्थितीज ऊर्जेचं सूत्र पण शिकलो. स्थितीज ऊर्जा बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्वीय त्वरण गुणिले उंची. गुरुत्वीय त्वरण जी अक्षराने दाखवतो. नेक्स्ट, स्थितीज ऊर्जेचे एकक काय आहे? तर बाबा जूलच आहे. स्थितीज ऊर्जा कोणत्या स्वरूपात आढळते? तर स्थितीज ऊर्जा सापेक्ष स्वरूपात आढळते. म्हणजे एखाद्या उंचीवरून मोजलो आपण स्थितीज ऊर्जा, तर जो उंची मोजतोय त्याच्यावर स्थितीज ऊर्जा अवलंबून असते. स्थितीज ऊर्जा नेहमी मोजणाऱ्याच्या संदर्भ बिंदूवर म्हणजे उंचीवर अवलंबून असते. उदाहरण आपण पाहिलं होतं अजय आणि अतुलचं. ते बॉलची उंची मोजत होते. म्हणजे बॉलमध्ये किती स्थितीज ऊर्जा समाविष्ट आहे? तर जिथे उंची कमी आहे आणि जिथे उंची जास्त आहे, मग सापेक्ष बिंदू बदलला. एक सांगतोय की उंची H2 आहे, एक सांगतोय H1 उंची आहे. मग जो जिथून मोजतोय त्याच्यावर स्थितीज ऊर्जा अवलंबून असते. आणि शेवट पाहिलं ऊर्जा अक्षय्यतेचा नियम. ऊर्जा निर्माणही करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये काय होतंय? रूपांतरण होतं. आणि विश्वातील एकूण सर्व ऊर्जा ही काय असते? अक्षय्य राहते, म्हणजे स्थिर राहते. कोणी त्याला नष्टही करू शकत नाही आणि कोणी तयारही करू शकत नाही. ठीक आहे. मग आज आपण काय शिकलो याच्यावर आधारित आपण प्रश्न घेऊया 2-3, म्हणजे आपले 5 मिनिटात हा टॉपिक कंप्लीट होईल. विचारायचा आहे का? कंटाळलात तुम्ही? नाही सर, कंटाळायला. ठीक आहे. कंटाळा आला? नो सर. नाही. 2च प्रश्न आहेत फक्त, याच्या पुढे काही नाही. हे 2 प्रश्न झाले की टॉपिक संपला, आजचं सेशन संपलं. मग शेवटचा पुढच्या आठवड्यामध्ये हा आपला पाठ संपून जाईल. तर पहिला एक प्रश्न ओके. आहे बघा. पहिला हा प्रश्न आहे MCQ. एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा काय असते? कमी होत जाते, स्थिर राहते, वाढते, का सुरुवातीस वाढते आणि नंतर कमी होते? याचं वाढत उत्तर जाते. ओके. सुरुवातीचं म्हणणं आहे वाढत जाते. ओके, एक उत्तर मला मिळालं. दुसरं? यस हर्षदा. स्थिर असते. स्थिर असते. का स्थिर असते बरं? हा हर्षदा, का स्थिर असते बरं? कारण ती जमिनीवर मुक्तपणे पडलेली असते. म्हणून स्थिर राहते. एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा कमी होते, स्थिर असते, वाढते, का सुरुवातीला वाढते आणि नंतर कमी होते? आताच तर आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम पाहिला ना. येस संस्कृती. कमी होते. कमी होते. माझं उत्तर आहे, आता सगळ्यांनी उत्तर दिलंय. मला हे 2 उत्तर मिळाली. एक तर स्थिर असते, एकाने सांगितलं वाढते आणि एकाने सांगितलं कमी होते. तर ह्याचं योग्य उत्तर आहे स्थिर राहते. वस्तू जमिनीवर पडल्यावर तिची ऊर्जा स्थिर राहते. कारण बघा, याचं कारण मी सांगतोय. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार मुक्त पतनात एकूण ऊर्जा स्थिर राहते. वस्तू जरी उंचावरनं खाली पडलं, स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतीज ऊर्जेमध्ये झालं, बरोबर. आणि ऊर्जा अक्षयतेचा नियम काय सांगतो? कोणतीही ऊर्जा कोण तयारही करत नाही आणि नष्टही करत नाही. आता नष्ट करणं म्हणजे कमी होणं. ऊर्जा जर कमी झाली तर ती नष्ट करली, अर्धी ऊर्जा नष्ट केल्यासारखी झाली. वाढवली म्हटलं तर ऊर्जा तयार करण्यात येतं. सुरुवातीला वाढते नंतर कमी होते, हे दोन्ही एकत्र ऑप्शन आहेत, पहिला आणि तिसरा. आणि ऊर्जा अक्षयतेचा नियम काय सांगतो की संपूर्ण विश्वामध्ये कोणीही ऊर्जा तयार पण करत नाही, नष्टही करत नाही, तिचं फक्त रूपांतरण होतं. कळतंय? म्हणून कोणतीही वस्तू जमिनीवर पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा स्थिर राहते. ठीक आहे. हा, यस तर सर. असा प्रश्न विचारला असता की गतीज ऊर्जा वाढते का स्थितीज ऊर्जा कमी होते? एकूण ऊर्जा विचारले प्रश्नामध्ये. काय विचारले? एकूण ऊर्जा.
म्हणून ह्याचा आन्सर आहे स्थिर राहते. पण जर तिची राहते. स्थितीज ऊर्जा असते किंवा गतिज ऊर्जा असते तर मग आपलं आन्सर कमी आलं असतं, कधी वाढते आलं असतं. पण इथं प्रश्नामध्ये विचारले एकूण ऊर्जा काय राहते. एकूण ऊर्जा म्हणजे सगळी ऊर्जा नेहमी स्थिर राहते. समजलंय का? यस. यस सर. शेवटचा एक गणिताचं उदाहरण पाहूया. 10 मीटर उंचीवरून पडलेल्या चेंडूची ऊर्जा जमिनीवर आदळताच 40% कमी होते. म्हणजे एका उंचीवरून, म्हणजे आता आपण सुरवासेलाच एक्झाम्पल घेऊ. सुरवासेकडे एक चेंडू आहे. तो काय केला त्यांनी 10 मीटर उंचीवरून फेकून दिला हा. जोराने, बरोबर. हा. मग तो चेंडू जेव्हा जमिनीवर आदळतो म्हणजे पहिला टप्पा घेतो. हा. बघा तिथं डायग्राम पण आहे. 10 मीटरवरनं सुरवासेने चेंडू फेकला आणि तो चेंडू जमिनीवर जसा आपटला तो त्याने किती मीटर उंच उसळी घेतली. उत्तर आकृतीमध्ये दिलेलं आहे की 10 मीटरवरनं फेकला तर 6 दिलेलं आहे. पण ते कसं आलं 6 ते शोधायचं आपल्याला. कळतंय का? तो 40% त्याची किंमत, 40% त्याची ऊर्जा काय होते, कमी होते. मग जर 40% ऊर्जा कमी होते तर 10चे 40% आपल्याला शोधावे लागतील. 10चे 40% ऊर्जा कमी होते, मग 10चे 40% ऊर्जा कमी करावी लागेल आणि मग येणारं उत्तर जे असेल ते 6 येईल. पण ते कसं ते शोधवायचं सूत्राने. तर पहिला पॉइंट की सुरुवातीची स्थितीची ऊर्जा किती आहे. म्हणजे सुरुवासेने 10 मीटरवर नेलेलं आहे ना त्याला. मग स्थितीच्या ऊर्जेचं सूत्र काय आहे, वस्तुमान गुणिले गुरुत्वीय त्वरण गुणिले उंची. गुरुत्वीय त्वरण जी अक्षराने दाखवतो, उंची एच अक्षराने दाखवतो आणि वस्तुमान एम अक्षराने दाखवतो, बरोबर. आता इथं वस्तुमान माहिती आहे का आपल्याला चेंडूचं? नाही, म्हणून त्याला एम मानलंय. काय मानलं त्याला? एम आहे तसा घेतला. गुरुत्वीय त्वरण सगळ्या वस्तूंवर 9.08 हे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. एवढंच सगळीकडे लागतं. तुमच्या बॉडीवर पण 9.8, माझ्या शरीरावर 9.8, सगळीकडे 9.8च राहतं गुरुत्वीय त्वरण सगळ्या वस्तूंवर. पण सुरवासेने तो चेंडू किती अंतरावरनं सोडलाय? 10 मीटरच्या अंतरावरने सोडलाय ना. मग 9.08 आणि 10 यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार किती आला? 980. किती आला गुणाकार? 980. आणि मग एक घर सोडून दशांश चिन्ह दिलं. 980 गुणाकार आल्यानंतर दशांश चिन्हांचा गुणाकार आहे ना. मग मला पहिलं 98 गुणिले मी 10 केलं. 98 गुणिले 10 केलं तर 980 आलं, बरोबर. पण 9.8 उत्तर आहे तिथे. मग एका घरानंतर दशांश चिन्ह द्यावं लागेल ना. म्हणजे 98.0 लिहावं लागेल. त्याला गुणिले एम पण आहेत, कारण की चेंडूचं वस्तुमान आपल्याला माहित नव्हतं. म्हणून 98 एम जूल एवढी ऊर्जा सुरवासेने चेंडूला दिली होती सुरुवातीच्या वेळेस. पण जेव्हा तो जमिनीवर पडतो तिथे स्थितीची ऊर्जा कमी होते. किती टक्के कमी होते? 40% कमी होते. म्हणजे ती ऊर्जेचं रूपांतरण गतीच्या ऊर्जेमध्ये झाल्यानंतर ती किती होते? 40% ऊर्जा कमी होते. म्हणजे उरलेली ऊर्जा किती राहिली? 60%. मग 60% ऊर्जा म्हणजे 98 गुणिले 60 भागिले 100 टक्के आहेत ना, म्हणून भागिले 100. मग 98 गुणिले 60 भागिले 100 ह्यांचा जर भागाकार आणि गुणाकार जर आपण सोडवला तर उत्तर येतं 58.8. म्हणजे 58.8 ही नवीन ऊर्जा असणार आहे. मग उंची जर शोधायची आपल्याला की तो किती उसळी घेईल तर नवीन ऊर्जा म्हणजे ऊर्जा आपल्याला किती मिळाली होती? तर 58.8 एम ऊर्जा मिळाली होती. चेंडूचं वस्तुमान किती होतं? एम होतं. आणि त्याच्यावर ग्रॅव्हिटी किती ऍक्ट होते? 9.8. तर एम कॅन्सल झाला. बघा इथे एम काय झाला? कॅन्सल झाला. हा एम आणि हा एम कॅन्सल झाला. 9.8 ने 58.8 ला भागलं तर उत्तर किती येतं? 6 मीटर. उत्तर किती येतं? 6 मीटर. म्हणजे जर सुरवासेने 10 मीटर उंचीवरनं जर चेंडू फेकला असेल आणि त्याची ऊर्जा 40% कमी होते, म्हणजे तो चेंडू
जेव्हा दुसऱ्या टप्प्याला खाली आदळेल तोपर्यंत त्याची उंची कुठपर्यंत जाईल? 6 मीटर पर्यंत जाईल. समजतंय का? हो सर सर. ठीक आहे. मग आतापर्यंत आपण इथे थांबूयात. ठीक आहे. आणि आजचा होमवर्क म्हणजे आजची सी स्लाइड तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर ती स्लाइडचे जे काही पॉइंट्स तुम्हाला लिहायचे ते तुम्ही लिहून घ्या तुमच्या बुक्स मध्ये. आणि पुढच्या पाठात म्हणजे ज्यावेळेस पुढच्या वेळेस आपण लेक्चर घेऊ त्यावेळेस सगळ्यांनी पूर्ण पाठ वाचून घ्यायचा आहे. जी पीपीटी तुम्हाला दिलेली आहे ती वाचायची आहे. सूत्र वाचायचे, नाहीतर मग आपल्याला जो शेवटचा पार्ट आहे तो समजणार नाही. ठीक आहे. चला बाय, गुड नाईट. थँक्यू ऑल ऑफ यू. बाय बाय. बाय सर. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट सर. गुड नाईट. बाय. बाय बाय. बाय सर. बाय बेटा. बाय. बाय बाय सर.